हाय, वेलकम टू कोंडकर फॅमिली ब्लॉग। आज सकाळी 6 वाजताच उठले आणि सगळी कामं आवरत होती। सकाळीच जेवण बनवायला लागतं, कारण आईंना सगळ्यांना कामाला जे जातात त्यांना डबा द्यायला लागतो। त्याच्यामुळे सकाळी सगळी कामं चाललेली होती। डाळ, भात, भाजी, चपाती सगळंच त्यांना द्यायला लागतं। पप्पा आमचे येतात दुपारी जेवायला, त्याच्यामुळे त्यांचं तर टेन्शन नसतं, ते दुपारी येतात आणि जेवून जातात। आईंना सगळाच डबा लागतो, त्याच्यामुळे इथे चपात्यांची घाई चाललेली होती। चपात्या करायला उशीर झाल्या, त्याच्यामुळे घाई चाललेली होती। आणि त्यानंतर मग सगळीजणं डबा घेऊन गेले, आई वगैरे, आणि पप्पा दुपारी येणार होते, त्याच्यामुळे त्यांचा काय टेन्शनच नव्हतं। इकडे कामं आवरेसर कपडे धुवून पावणे 1 झाला। पावणे 1 वाजला मला कामं आवरेसर। त्यानंतर कपडे धुवून सुकत घातले आणि त्याच्यानंतर सुकलेले कपडे घडी पण करून ठेवले। तर आता आम्ही चाललो आहे दिव्याला, आणि आज आमच्या आईंचा बड्डे आहे, तर आम्ही तिकडे दिव्याला जाऊन सेलिब्रेट करणार आहे। तर पुढचा ब्लॉग तुम्ही बघत राहा, तुम्हाला कळेल। आणि इथे आम्ही रिक्षात बसलो स्टेशनला जायला, आणि थोड्या वेळाने आम्ही आता स्टेशनला पोचलो की तुम्हाला दाखवतो। इथे आम्ही स्टेशनला पोचलो। प्लॅटफॉर्म नंबर लागला नव्हता ट्रेनसाठी, दिवा पॅसेंजरसाठी, त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलो होतो वरतीच। लागला की आम्ही खाली जाऊ। प्लॅटफॉर्म नंबर आणि इथे आमची मस्ती चालू होती, आणि मग आम्ही दिव्याला मजा आली। माझ्या लेकूला लावा, द्या तिला इथं। आणि इथे आमच्या आईंचं औक्षण चालू होतं, सगळी औक्षण करत होते। ही आमच्या मामींच्या बहिणीची मुलगी, तीसुद्धा औक्षण करत होती। नंतर मी त्यांचं औक्षण केलं, आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी एक करून औक्षण केलं। ह्या आमच्या मामी सगळीजणं औक्षण करत होते, आणि त्याच्यानंतर मस्करी पण खूप चाललेली होती। आणि त्यानंतर मग केक हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ताई, हॅपी बर्थडे टू यू। आतमध्ये या। आणि इथे आईंना केक भरवला मामींनी, सगळ्यांनी आम्ही केक भरवला आईंना। ही आमची छोटी बाय मामींची, माझी नणंदबाई, आणि हे पप्पा आमचे आईंना केक भरवत होते। आणि पाठीमागे आमच्या बारकेची पण मस्ती खूप चाललेली होती, आणि त्याला ओरडत होते। आणि ही नणंद आणि दीर माझे, आणि ही आमची बाय सकाळीच उठली, आम्ही निघणार म्हणून खूप रडत होती निघताना आम्ही। आणि आम्ही दिव्याला पोचलो, दिवा स्टेशनला, आणि इथे आम्ही पनवेलला पोचलो, घरी आमच्या आता पोचू। हॅलो गाईज, आता आम्ही दिव्यावरनं येऊन परत आता आम्ही आमच्या भाचीच्या डान्सच्या कार्यक्रमाला चाललो आहे। तर आम्ही तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो, पुढे तुम्हाला बघायला भेटेल। तिचा डान्सही दाखवतो तुम्हाला जरासा, आणि मग तुम्हाला तिच्या तयारीचा व्हिडिओ आम्हाला टाकायचा होता, पण आम्ही शूट करायचंच राहिलो आणि विसरलो आम्ही शूट करायला। तर नंतर दाखवतो आम्ही तुम्हाला तिचा डान्स। आता आम्ही पिल्लूच्या शाळेत पोचलो आहे, अजून चालू तर नाही झालेलं आहे।
तुम्हाला आवडला असेल आणि जर आमच्या पिल्लूचा डान्स तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज आमच्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.